तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज बनवूया आपण झटपट आणि लवकर बनणारं मटण रस्सा। चला तर पहिले आपण करून घेऊया वाटण। गॅसवर जाळी ठेवून असं छान खोबरं भाजून घ्यायचं। दोन्ही साईडने असं छान थोडं काळसर खरपूस भाजून घ्यायचं। छान बघा, आपलं खोबरं मस्त तेल सुटेपर्यंत भाजलं गेलेलं आहे। असे 2 मोठे कांदे घ्यायचे, गॅसवर ठेवून भाजून घ्यायचे। आपण खोबरं जसं भाजलं ना तसं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। असं मंद आचेवर छान कांदा भाजू द्यायचा। पूर्वीच्या काळी चुली असायच्या, आताही आहेत गावाकडे। त्या कांदे असे चुलीत टाकून द्यायच्या। कांदे चुलीत खरपूस भाजल्यामुळे त्या कांद्याचा, त्या आगीचा स्मोक त्या कांद्यात जाऊन भाजी छान टेस्टी व्हायची। अशा प्रकारे आपले कांदे हे भाजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। बघा कसे मऊ झालेले आहेत, छान भाजलेले आहेत। आता आपण हे लसूण, अद्रक, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर मिक्सरला काढून घेऊ। अशा प्रकारे आपलं वाटण रेडी आहे। हे अर्धा किलो मटण आहे, स्वच्छ धुतलेलं। चला तर मग मैत्रिणींनो, मित्रांनो, सुरू करूया आपली रेसिपी। टाकूया आपण तेल। आता टाकूया लसूण, जिरं आणि आल्याची पेस्ट। आता टाकूया मगाशी गॅसवर भाजलेला तो कांदा। छान होऊ द्यायचा, मस्त तेल सुटेपर्यंत। छान आता तेल सुटलेलं आहे। आपण यात टाकूया खोबरं। टाकूया बघा आता खोबरं, छान होऊ देऊया। आता खोबरं पण बघा छान तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकूया लाल तिखट, हळद। बघा कसं छान तेल सुटलेलं आहे। आता आपण टाकूया त्यात मटण। हे अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं मटण आहे। आता आपण हे त्यात टाकूया। छान आता मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यात टाकू मीठ आणि थोडासा गरम मसाला। मी थोडासाच गरम मसाला टाकला। या भाजीत मी दालचिनी, तेजपत्ते, लवंगा, इलायची याचा कुठलाही वापर केलेला नाही। आधीच उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्रास होतो बऱ्याच लोकांना। आम्ही पण मसाला जास्त खात नाही ना, म्हणून आम्ही थोडासाच मसाला टाकलेला आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटं झालेले आहे बघा, कसं छान पाणी सुटलेलं आहे भाजीला। आता टाकूया थोडीशी आपण यावर कोथिंबीर। आता यात टाकूया आपण पाणी। पाणी नेहमी गरम वापरायचे। महत्त्वाची टीप, कधीही मटणाच्या भाजीला किंवा चिकनच्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा वापर करू नये। त्यामुळे भाजी टेस्टी
होत नाही थंड पाण्याचा वापर केल्याने. भाजी आता छान शिजू द्यायची. साधी सोपी ही मटणाची रेसिपी आहे. जे मुलं मुली रूमवर राहतात शिकायला जॉबसाठी त्यांना ही झटपट होणारी मटण करी आहे. या करीमध्ये या मटणाच्या भाजीत मी कुठल्याच प्रकारचा खडा मसाला वापरलेला नाही. यामध्ये दालचिनी, तेजपत्ते, लवंगा, वेलदोडे, इलायच्या कुठल्याच प्रकारचा मसाला मी वापरलेला नाही. साधी सोपी आणि झटपट होणारी ही मटणाची भाजी आहे. माझ्या भाकरी आता रेडी झालेल्या आहेत. इकडे भातसुद्धा माझा रेडी झालेला आहे. आता मस्त गरमागरम आपण जेवायला वाढूया. 10 मिनटं भाजी शिजून बघा कशी छान तर्री आलेली आहे भाजीला. मस्त आपली छान भाजी रेडी आहे. चला आता जेवायला घेते. बघा आपलं भाजी भाकरी भात रेडी झालेली आहे. बघा आपली भाजी कशी छान आणि खमंग झालेली आहे, झणझणीत आहे. चला आता जेवण करते मी. कसा वाटला मागचा मेनू नक्की कॉमेंट करून सांगा. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.